नमस्कार, मी रेणुका. मनी टॉक टाइम मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आपण आजचा विषय आहे मनी टॉक टाइम. अर्थात याविषयी आपण मनी टॉक टाइम मध्ये बोलणार आहोत. इंटरनेट बँकिंग किती महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीने आपल्याला किती आपण म्हणू शकतो की साधारण काय काय ट्रान्झॅक्शन्स किती महत्त्वाचे आहेत हे देखील आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्याला याविषयी मार्गदर्शक आहेतच, त्यांचं आपण स्वागत करूयात. तुमचं स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. आणि तुमच्या प्रश्नांची देखील वाट बघतो आहोत आणि त्यासाठी आमचा नंबर आहे 02266899263 मंगेश बालेराव यांचं आपण स्टुडिओमध्ये स्वागत करतोय आणि तुमच्या प्रश्नांची तर वाट बघतोच आहोत, पण एकीकडे आपण इथे चर्चेला सुरुवात करतो आहोत. मंगेश, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय महत्त्वाचं असतं इंटरनेट बँकिंगमध्ये? इंटरनेट बँकिंग ही पहिले कल्पना आपण समजून घेऊयात. हे पहा, इंटरनेट बँकिंग हे उदयास आलं 1990 साली आणि ब्रिक्स आणि मॉर्गन्स यांनी त्याचा शोध लावला. पाश्चात्य देशात त्याचं उगम झाला आणि नंतर ते एशिया खंडामध्ये ते रुजवलं गेलं. आता इंटरनेट बँकिंग ही जी सेवा जी आहे ते तुम्ही एका जागेवरती बसून बँकिंग पूर्ण करू शका. त्यासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता नाही आहे. बँकेमधले जे तुमचे दैनंदिन व्यवहार आहेत ते तुम्ही इंटरनेटद्वारे करू शकाल आणि ते सोयीस्कर आहे. बरं, त्याच्यामध्ये तुम्हाला एका जागेवरून जायचं नाही म्हणजे ती तस्ती नसते. परत तुम्हाला जाण्याचा जो त्रास असेल तो नाही आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये येणारे जे काही अडथळे असतील, तुमच्या वेळेचं बंधन असेल, तुम्हाला जाण्या येण्यासाठी सोयीस्कर नसेल, तुम्हाला कुठल्याही वेळेस काहीही काम येऊ शकतं. इंटरनेट बँकिंग हे तुम्ही 24 तास कधीही करू शका. हा त्यातला मुख्य गाभा आहे इंटरनेट बँकिंगचा. इंटरनेट बँकिंगकडे झुकाव आत्ता जी पिढी जी आहे, ते तरुणाई आपण म्हणू, त्यांचा झुकाव फार आहे. कारण का त्यांचं वेळेचं बंधन असतं, वेळेची त्यांची कामाचं स्वरूप असेल. तर अशा एका पद्धतीमध्ये इंटरनेट बँकिंग हे फार आता पॉप्युलर होत चाललं आहे किंवा त्याचा विस्तार होत चालला आहे आणि ते एक सोयीस्कर आहे. मी असं म्हणेन की गेले अनेक वर्ष आम्ही बँकेमध्ये सेवा करतो आणि बँकेंनी जे आता जे पाऊल उचललं आहे इंटरनेट बँकिंगचं, त्याच्यामध्ये एकंदर सुरक्षता जर पाहिली तर जे आपण मॅन्युअल म्हणायचो किंवा आपण म्हणायचो बँकेमध्ये जाऊन जो व्यवहार करायचा त्यापेक्षा ही फार सुरक्षित आहे आणि सर्वांनी याचा फायदा घ्यावा आणि शिकून घ्यावा. बरोबर, म्हणजे आपले जे व्यवहार आहेत ते आणखीन सोपे होऊ शकतात, सोपे होतील, सोयीस्कर होतील आणि त्याचा वेग वाढेल. तर त्यासाठी इंटरनेट बँकिंग हे आवश्यक आहे. आपण याविषयी अधिक जाणून घेऊयात. आपल्याला फोन येतात. पंकज कांबळे आपल्याला पहिला प्रश्न विचारतात नांदेडहून. विचारा पंकज. हॅलो. हां सर, नमस्कार. सर नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर. हां, बोला. सर, माझी इंटरनेट बँकिंग SBI ची सुद्धा होऊन आहे. बरं. आणि SBI ची सुद्धा होऊन आहे. तर सर, माझी इंटरनेट बँकिंगचं प्रोफाईल पासवर्ड आणि युजर नेम पासवर्ड सिक्युअर आणि सोपा कसा ठेवायचा? हे पहा, इंटरनेट बँकिंगचा मुख्य जो आहे त्याच्यामध्ये पासवर्ड जो आहे आणि तुमचा पिन कोड असतो. तर ते दोन्ही तुमच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला ते लक्षात राहिलं पाहिजे. वेळोवेळी त्यात बदल केला पाहिजे, तो चेंज केला पाहिजे. त्याच्यामध्ये जर तुम्हाला जर काही अडखटी येत असेल तर तुम्ही एकदा ज्या बँकेमध्ये तुमचं खातं आहे त्या बँकेत जाऊन तिथल्या अधिकाऱ्यांशी संपर्क करा. एकदा तुमची जी पद्धत जी आहे ती एकदा ते जाणून घ्या व्यवस्थितपणे आणि नंतर तुम्ही ऑपरेट करू शकाल. तर तुमचं स्टेट बँकेत जर खातं जर असेल तर तुम्ही त्या स्टेट बँकेच्या जवळच्या शाखेत जा आणि त्यांना तुमची जी काही तक्रार आहे त्यांच्याशी तिथले जे अधिकारी आहेत त्यांच्यावर तुम्ही बसा. ते तुम्हाला समजावून सांगतील आणि इंटरनेट बँकिंग कशी तुम्ही हे करायचं. राहिला प्रश्न तुमचा पासवर्डचा आणि तुमचा पिन कोडचा, ते टॉप सिक्रेट म्हणायला काही हरकत नाही, ते तुमच्यापुरतंच असतं. बँक सुरुवातीला जो तुम्हाला पिन कोड नंबर देतो किंवा डमी पासवर्ड वगैरे तुम्हाला वापरायला सांगतं, त्यानंतर तुम्ही तो बदली करायचा असतो आणि काही एक ठराविक कालांतरानंतर तुमच्या ट्रान्झॅक्शनप्रमाणे ते बदलणं आवश्यक आहे असं मी तुम्हाला सांगेन. बरोबर. आता इंटरनेट बँकिंगमध्ये जसं तुम्ही म्हणालात की पासवर्ड आणि हे बदलणं तर गरजेचं असतं, पण इंटरनेट बँकिंगशी संबंधित इतर कोणकोणत्या गोष्टी आहेत म्हणजे आपला व्यवहार जे ते आणखीन कसे आणखीन सुलभ होऊ शकतात? हा खूप महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला आहे की इंटरनेट बँकिंगमध्ये पहिलं म्हणजे तुम्हाला जर समजा तुमचं विजेचं बिल भरायचं असेल तर तुम्हाला जायला वेळ नसेल किंवा त्याचे एक बंधन असते, ह्या वेळेपासून ह्या वेळेपर्यंत बिल स्वीकारले जातील आणि त्यावेळी तुम्हाला नक्की वेळ नसेल किंवा तुम्ही काही कामानिमित्त बाहेर असाल किंवा नोकरीमध्ये असाल किंवा व्यवसायामध्ये असाल तर इंटरनेटद्वारे तुम्ही तो बिल भरू शकाल.
तुमचा अचानक काही कार्यक्रम जर निघाला की तुम्हाला कुठे टूरवरती जायचं असेल किंवा तुमचं फॅमिली पिकनिक असेल, तुम्हाला सहलला जायचं असेल, तर तुम्ही विमानाची तिकीट म्हणा, एसटीची तिकीट पण तुम्ही बुक करू शकता इंटरनेटद्वारे, रेल्वेची तिकीट पण करू शका. तुम्हाला जर असं वाटलं की मुलांची फी भरायची असेल आणि तुम्हाला वेळ नसेल तर मुलांची फी देखील तुम्ही भरू शकता. विजेचा बिल आला त्याचबरोबर तुमचं सोसायटीचं मेंटेनन्स जे असेल ते, ह्या तमाम गोष्टी त्या इंटरनेटद्वारे तुम्ही एका ठिकाणाहून करू शकाल. त्याच्यामध्ये तुम्हाला चेक द्यायची आवश्यकता नाही आहे. चेक दिल्यानंतर तो वटण्यासाठी त्याला एक वेळ लागतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे काही कॉस्ट इन्व्हॉल्व होती बँकिंगची ती कमी होती. आणि इंटरनेट बँकिंगसाठी जे आता बँका सध्या जो पुरस्कार करतात त्या गोष्टीचा, कारण का ती कॉस्ट कटिंगचा एक फॅक्टर आहे, परिवर्तनाचा एक भाग आला की पेपर बनवण्यासाठी जी कॉस्ट लागते ती रिड्यूस होते. तर म्हणून इंटरनेट बँकिंग हे करणं आवश्यक आहे. बरोबर. आणि हातात तुम्हाला रोख रक्कम पण त्यासाठी ठेवायची गरज नाही, तुमचं सगळं ट्रान्झॅक्शन ऑनलाईन होतं. येस येस. बरोबर. आपल्याला पुढचा प्रश्न निशांत गायकवाड विचारतात मुंबईहून. विचारा निशांत. मला मॅडम हे विचारायचं होतं की हे नेट बँकिंग ही किती सिक्युअर्ड आहे. बरं. आणि अजून एक दुसरा प्रश्न, मला आरटीजीएस आणि एनएफटी याच्यामध्ये आपल्याला किती चार्जेस लागतात ट्रान्सफर केल्यावर? आरटीजीएस आणि आरटीजीएस आणि एनएफटी याच्यामध्ये किती चार्जेस लागतात? बरं. हे बघा, ते इंटरनेट बँकिंग हे पूर्ण सिक्युअर आहे आणि सुरक्षित आहे. पहिला मुद्दा तो. राहिला तुमचा दुसरा प्रश्न, आरटीजीएस आणि एनएफटी ह्या दोन वेगळ्या इंटरनेट बँकिंगच्या एक सुविधा आहेत. आरटीजीएस करण्यासाठी एक अमाऊंट असते, 2 लाखापेक्षा जास्त रक्कम असली पाहिजे. एनएफटीसाठी तुम्हाला ते नाही. दोघांनाही वेळेचं बंधन आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 7 पर्यंत तुम्ही करू शकाल. आरटीजीएसला सकाळी 9 ते दुपारी 3:30-4 पर्यंत तुम्ही करू शकाल. आणि हे करत असताना तुम्हाला ते लागणारे जे चार्जेस तुमच्या रकमेवरती अवलंबून असतं. तुम्ही जेवढी रक्कम बँकेच्या खात्यामधून दुसरीकडे ट्रान्सफर करताय किंवा दुसरीकडे पाठवताय किंवा तुमच्याकडे येत असेल तर ती जे चार्जेस जे आहेत ते त्याच्यावरती अवलंबून असतं. आणि त्याच्या प्रत्येक बँकेचे जशी ती गव्हर्नमेंटची पण गाईडलाईन आहे, रिझर्व्ह बँकेची पण गाईडलाईन आहे, त्यापेक्षा जास्त चार्जेस कोणी घेऊ शकणार नाही. तर ते अतिशय सोयीस्कर आहे आणि मला वाटतं ते तुम्ही करायला हरकत नाही. बरोबर. आता आपण काही जणांना आरटीजीएस आणि कदाचित एनएफटी माहिती नसेल तर त्यांना एक सोप्या भाषेत आपण त्यांना सांगूयात ज्यांना इंटरनेट बँकिंगच समज माहीत नसेल त्यांच्यासाठी. हां, आरटीजीएस आणि एनएफटी ह्या दोन पैलू आहेत त्याच्यामध्ये. एनएफटी हे जे असतं, जसं मी सांगितल्याप्रमाणे आरटीजीएसला 2 लाखापेक्षा आणि वरची जी रक्कम आहे ती तुम्ही पाठवू शकता. एनएफटी हे तुम्ही कमी अमाऊंटची पण पाठवू शकाल. त्याच्यामध्ये जो वेळ जो लागतो हा दोघांसाठी पण अतिशय कमी वेळ लागतो. म्हणजे तुम्ही जर ट्रान्सफर एनएफटी जर पाठवली तर ज्या ठिकाणी तुम्हाला पाठवायचं, ज्या खात्यात पाठवायचं असेल ते तुम्हाला इमिडिएटली त्याचं क्रेडिट मिळतं. त्याच्यामुळे तुमचं वेळेचं जे टाईम कन्झम्पशन जो आहे तो अतिशय कमी आहे आणि ते करणं सोयीस्कर आहे. तर आरटीजीएस एनएफटी करत असताना तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे की त्याचं जे आवरली बेसिस त्याचं काउंटिंग होतं. रिझर्व्ह बँकेने काही गाईडलाईन दिल्या आहेत, त्याचं एक बंधन दिलं आहे की ह्या वेळेपासून ह्या वेळेपर्यंत तुम्ही करू शकाल. आणि या दोन्ही सुविधा तुम्ही इंटरनेटद्वारे करू शकाल. बरं. आपल्याला पुढचा प्रश्न गजानन पाटील विचारतात जळगावहून. विचारा गजानन. इंटरनेट बँकिंग चालू करण्यासाठी नेमकं काय करावं लागेल मॅडम? बरं. आपण अगदी गजानन पाटील प्रश्न असा विचारतात की इंटरनेट बँकिंग सुरू करण्यासाठी त्यांना सुरुवात करायची तर कुठून सुरुवात करायची? इंटरनेट बँकिंग जर तुम्हाला सेवा जर घ्यायची असेल तर प्रथम तुम्हाला त्या बँकेत जावं लागेल. ज्या बँकेमध्ये तुमचं खातं आहे त्या बँकेमध्ये गेल्यानंतर ते तुम्हाला तुमच्याकडनं काही तुमची माहिती घेतील एका फॉर्मवरती. त्यांच्याकडे जे तपशील मागतील ते दिल्यानंतर ते त्यांचं बँकिंगचं जे बॅक ऑफिस असेल किंवा ज्याला आपण त्यांचं इंटरनेट सेक्शन म्हणू त्याच्याकडे ती लोक ते फॉर्म पाठवतात. ती पडताळणी केल्यानंतर तुमचं खातं कसं आहे, कुठल्या प्रकारचं खातं आहे, सेव्हिंग बँक आहे, करंट अकाउंट आहे, ओव्हरड्राफ्ट अकाउंट आहे किंवा तुमचं लोन आहे वगैरे, हे सगळं बघून झाल्यानंतर ते तुम्हाला इंटरनेट फॅसिलिटी अवेलेबल करतात. ते करत असताना बँक तुम्हाला तुमच्या घरच्या पत्त्यावरती किंवा ऑफिसच्या पत्त्यावरती जो पत्ता तुम्ही करस्पॉन्डन्ससाठी दिलेला आहात त्या पत्त्यावरती तुमच्याशी संपर्क करून तुम्हाला काही त्यांचे ट्रान्झॅक्शन कसं करायचं याची एक माहितीपत्रक पाठवतात. ते तुम्ही वाचल्यानंतर ते समजून घेतल्यानंतर तरी पण तुम्हाला असं वाटलं की ह्याच्यामध्ये मला काही समजलं नाही किंवा ते कशी त्याची ही करायची तर तुम्ही जवळच्या शाखेत जाऊन त्याचं मार्गदर्शन घेऊ शकता. अथवा जर तुम्हाला ते समजलं असेल तर तुम्ही इंटरनेट बँकिंग त्वरित सुरू करू शकता. बरोबर. म्हणजे आपण त्यांना सांगूयात की सर किती वेळ लागू शकतो?
वेळ त्याला जेवढं तुम्ही लवकर बँकेत जाण किंवा फॉर्म भरून द्याल तेवढं लवकरात लवकर होईल ते. आणि ते एका दिवसात पण होईल. असं काय बँकेतले समजा तुम्ही जर फॉर्म भरून दिला आणि त्याच ठिकाणी जर त्यांचं जर सेंटर जर असेल तर ते एका दिवसात किंवा 2-3 दिवसामध्ये ते करून देतात. आपल्याला आणखीन पुढचा प्रश्न विचारतात बुलढाण्याहून देवीदास. विचारा देवीदास. हा नमस्कार सर. नमस्कार सर, मी इंटरनेट बँकिंग यूज करतो सर. याला इयरली चार्जेस काय लागतात सर? आणि जे काही नंबर असतात ते अप्रूव्ह करायला एखाद्या दुसऱ्या अकाउंटवर आपल्याला पैसे पाठवायचे, समजा अदर ब्रँच किंवा अदर SBI ब्रँच, तर सर त्याला जे आहे ना नंबर अप्रूव्ह करायला थोडा वेळ लागतो सर. त्याला 5-6 तास लागतात. तर सर ते थोडं असं लवकर व्हायला पाहिजेत आणि त्यासाठी काही फॅसिलिटीज नाही का? आणि हे चार्जेस बाबत बस 2च प्रश्न आहेत. देवीदास, बघा तुमचा प्रश्नाचं उत्तर जे आहे, याच्या अगोदर एक प्रश्न आला त्याला मी दिलं होतं, परंतु परत मी सांगेन की इंटरनेट बँकिंगचा जो तुमचा व्यवहार जो होतो तो पैशावरती असतो. तुम्ही जेवढी अमाऊंट पाठवता किंवा जेवढी तुमची देवाणघेवाण असते त्याच्यावरती त्याचं संपूर्ण त्याचं कमिशन किंवा आपण म्हणू त्याचं जे चार्जेस असतात ते आहे. राहिला प्रश्न एका बँकेत दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करणं, हे तुम्ही नेटद्वारेच तुम्ही घरी बसून पण करू शकाल. आणि त्यासाठी तर आपण आता ही आजची मुलाखत देतोय आणि हे सांगतोय की तुम्ही घरी बसूनच व्यवहार करत असताना इंटरनेट बँकेचे सोय करू शकता. जर तुम्हाला बँकेत जाऊन जर व्यवहार जर करायचा तर तुम्हाला RTGS NEFT करावं लागेल. त्यासाठी बँकेने जे काही त्यांचे शुल्क आकारलेले आहेत ते तुम्हाला भरावं लागेल. ते तुम्ही जी रक्कम पाठवता त्याच्यावरती अवलंबून आहे. बरोबर. म्हणजे हे जे चार्जेस आधीच त्यांनी विचारलं की समज आपण काही ट्रान्सफर करतो हे पूर्णतः त्या अमाऊंटवर तुम्ही किती पैसे हे करता त्याच्यावर अवलंबून असतं. निश्चितच इतरही प्रश्न तुमचे येणार आहेत. एक ब्रेक घेतोय आणि ब्रेकवर जाण्याआधी पुन्हा एकदा आमचा नंबर इतर प्रेक्षकांसाठी देखील देऊन ठेवतोय 022-66899-263. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. धुळ्याहून दिनेश पाटील आपल्याला प्रश्न विचारतात. विचारा दिनेश. मी बडोदा बँकेचं लोन घेतोय, त्याचा हप्ता भरतो मी आणि मला स्टेट बँकेत खातं आहे माझं. तर मग कसं मोबाईलने करता येईल का मला नेट बँकिंग? बरं, काय करावं लागेल? तुमचा प्रश्न आहे की तुमचं लोन आहे बरोबर, आणि त्याचबरोबर तुम्हाला त्याचे हप्ते भरायचे आहेत, तर ते तुम्ही इंटरनेटद्वारे पण भरू शकाल. जर तुमचं त्याच बँकेत जर खातं जर असेल तर तुम्हाला काय सोयीस्करच आहे अगदी. तुम्ही पाहिजे तर तुमच्या घरी बसूनच तुम्ही त्यांना इन्स्ट्रक्शन देऊ शकता किंवा ती माहिती देऊ शकता. आणि त्याच्यामध्ये जर समजा एक ठराविक तारीख जरी असेल तर तारखेला पण तुम्ही इंटरनेट नसेल तरी तुम्ही त्यांना एक माहिती इन्स्ट्रक्शन जर दिलं बँकेला की अमुक अमुक खात्यातनं माझ्या ह्या खात्यामध्ये ते पैसे घ्यावेत, तर तेही करता येईल. त्यासाठी इंटरनेटची पण आवश्यकता लागणार नाही. पण तुम्ही जर स्वतः जर करण्याची जर तुम्हाला जर आवड जर असेल, इच्छा जर असेल, तर तुम्ही इंटरनेटमधनं ते पण फंड ट्रान्सफर करू शकता. बरं शकतं. याच्यात आणखी देखील एक उपप्रश्न असा असतो की दुसरी बँक आहे तर ट्रान्झॅक्शनला एरवी जो वेळ लागतो तो अशा केसेसमध्ये लागतो का? नाही, जास्त वेळ लागणार नाही. कारण का जर तुम्ही जर RTGS जर पाठवलं त्याचं किंवा NFT जर पाठवलं तर कमी वेळ लागेल त्याला. ते अगदी काय म्हणतात त्याला फ्रॅक्शन ऑफ सेकंड म्हणायला हरकत नाही आहे. बरं. या सगळ्याच्या व्यतिरिक्त सुरक्षा देखील महत्त्वाची असते, कारण आपण पासवर्ड आणि पिन नंबरवर हे सगळे व्यवहार करत असतो. ते जपण्यासाठी, ते सांभाळून ठेवण्यासाठी काय काय करणं गरजेचं आहे? हे पहा, पिन नंबर आणि पासवर्ड जो आहे तो अतिशय महत्त्वाचा असतो ह्या संपूर्ण इंटरनेट ट्रान्झॅक्शनमध्ये. तो तुमच्या जवळ असला पाहिजे, ते कुठेही लिहून ठेवता कामा नये, तुमच्या लक्षात असला पाहिजे तो. आणि मी सांगितल्याप्रमाणे तो वेळोवेळी तुम्ही बदलला पाहिजे. आता इंटरनेट बँकिंग ज्यावेळेस तुम्ही करत असता त्यावेळेस तुम्ही एक खबरदारी घेतली पाहिजे की तुमच्या शेजारी कोणी नसायला हवं आणि ते गुप्त व्यवहार तुम्ही करत असाल. आणि त्याच नंतर काही एक ठराविक वेळ झाल्यानंतर तुम्ही तपासून पाहायचं ते डमी अकाउंट की नक्की तुमचं पासवर्ड बरोबर आहे की नाही. इन केस जर समजा, म्हणजे असं समजा काही वेळेस आमच्या लक्षात येतं, मी बँकेमध्ये नोकरी करत असताना, की बऱ्याच वेळेस काही लोकांचे तक्रारी येतात की आमचं इंटरनेट बंद पडलं आहे किंवा इंटरनेट लॉग इन होत नाही आहे किंवा इंटरनेटमध्ये आम्हाला काही मेसेज येत आहेत किंवा काही फोन कॉल येत आहेत. तर त्या वेळेला तुम्हाला असं शंका जर आली का हा जर तुम्हाला त्या बँकेकडनं फोन आलेला नाही आहे किंवा ती काही चुकीची माहिती तुमच्या मागत असेल, समजा पिनकोड नंबर तुमचा मागितला, पिन नंबर, किंवा तुमचा जर कार्डच्या मागे काही नंबर असतात, CVC नंबर वगैरे असतात, ते जर तुमचे जर मागितले ते कृपया तुम्ही कोणाला द्यायचे नाही. असं जर तुम्हाला जर वाटलं तर बँक, समजा
बँक जर बंद जर असेल तर तुम्हाला टोल फ्री नंबर दिला असतो तो 24/7 म्हणजे 24 तास 7 दिवस चालू असतो. त्या टोल फ्री नंबरवर तुम्ही कॉल करायचं आणि त्यांना विचारायचं की मला कोणीतरी व्यक्ती अशा तुमच्या बँकेतनं म्हणा किंवा मला असा फोन येतोय किंवा मला असं एक माहिती विचारली जाते तर मी देऊ का. बरोबर. आणि बँकेमध्ये कधीही असे न कळत तुमच्याकडनं काही माहिती मागवत नाहीत. हा आतापर्यंत इतिहास आहे. त्यामुळे सुरक्षित दृष्टिकोनातून तुम्ही लवकरात लवकर बँकेला संपर्क करणं हेच सोयीचं आहे. तुमचे इतरही प्रश्न असतील एक ब्रेक घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त IBM लूपमध्ये. डॉक्टर मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या भागाकडे आलेलो आहोत. सगळ्यात महत्त्वाचा आणखीन एक प्रश्न की कीबोर्ड संदर्भात प्रश्न विचारला जातो की व्हर्च्युअल कीबोर्ड सुरक्षेच्या दृष्टीने बरा असतो का आपण नेहमी जो कीबोर्ड वापरतो तो महत्त्वाचा असतो, याबद्दल तुम्ही काय सांगाल? ह्याच्यामध्ये दोन्ही कीबोर्ड हे सुरक्षित आहेत. जो वयोगट वापरतोय त्याच्यावरती त्याचं अवलंबून असतं. जर आपले आपण म्हणू सिनियर सिटीजन म्हणा किंवा जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना जर व्हर्च्युअल कीबोर्ड जर सोयीस्कर वाटत तर तो वापरू शकतात. त्यांच्याकडे त्यासाठी त्यांना पूर्ण सेट आवश्यक आहे. तरुण मुलं जे आहेत किंवा तरुणाई जे आहेत जे सध्या मुवमेंटमध्ये असतात कंटिन्युअसली, ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती काही कामानिमित्त वगैरे प्रवास करत असतात, तर त्यांच्यासाठी जो त्यांच्या मोबाईलमध्ये जो कीबोर्ड असतो तो सोयीस्कर असतो. तर दोन्ही कीबोर्ड हे चालू शकतात. जे तुमचं जसं आपण तुमचं गॅजेट असेल त्या प्रकारे जो कीबोर्ड तुम्हाला उपलब्ध आहे तो तुम्ही वापरू शकता. म्हणजे दोन्हीचा काही नुकसान नक्कीच निश्चितच. धन्यवाद तुम्ही आलात आणि याविषयी आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल. नमस्कार. आणि याबरोबरच टॉक टाइम मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पहा फक्त IBM लूपमध्ये.